जय महाराष्ट्र मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च चॅनल. तर आज आपण उद्यासाठी म्हणजेच मंगळवारसाठी, ट्यूजडेसाठी, 7 जानेवारीसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या काय अपसाईड लेवल्स असतील आणि काय डाऊनसाईड लेवल्स असतील याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, तर तुम्ही आतापर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलंय तर माझ्या चॅनल जाऊन पहिले जाऊन सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. आतापर्यंत मी 49 व्हिडिओज अपलोड केलेत आणि इथे सुद्धा मी मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनालिस्ट. तर नक्की जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका. बेल आयकन क्लिक केल्याने काय होईल, मी जी पण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करीन ती सर्वात पहिली तुम्हाला बघण्यात येईल आणि त्याची तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येईल. तर नक्की जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा क्लिक करा. जर तुम्ही आजच्या मार्केटबद्दल बोलत असाल 6 जानेवारी बद्दल, तर आज निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांमध्येही आज फॉलोच बघण्यात आला. फ्रॉम 9:15 टू टिल 3:30 बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये दोघांमध्येही फॉलोच होता. निफ्टीमध्ये एक ऑलमोस्ट 500 ते 600 पॉईंटचा फॉल होता आणि बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 1000-1200 पॉईंटचा फॉल बघण्यात आला. मार्केट सेल ऑन राईज पण नव्हतं, एक ड्रास्टिक फॉलच होता. वन साइड मार्केट होतं, पूर्ण डाऊन साइड मार्केट होतं, फॉलच बघण्यात आला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये. तर आता आपण बघूया निफ्टीच्या उद्यासाठी म्हणजेच 7 जानेवारीसाठी काय लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट, तुम्ही ते पाहू शकता. मी 75 मिनिट्स टाइम फ्रेमवर चार्ट ड्रॉ केलाय. तर आजची जर तुम्ही निफ्टीची मुवमेंट बघाल तर एक कम्प्लीट बॅरिश मुवमेंटच निफ्टीमध्ये बघण्यात आली. निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग फॉल बघण्यात आलेला आणि एक हा सपोर्ट घेऊन डबल बॉटम फॉर्म करून हा सपोर्ट घेऊन निफ्टीने एक स्ट्रॉंग उपसाईड मुवमेंट दिलेली आणि आज निफ्टीमध्ये फ्रॉम मॉर्निंग फॉलच बघण्यात आला. आता निफ्टीच्या उद्यासाठी म्हणजेच 7 जानेवारीसाठी काय लेवल्स राहतील हे आपण डिस्कस करूया. निफ्टी बाईंग मध्ये 23,777च्या वरतीच बाईंग मध्ये राहील. बाईंग मध्ये स्टॉप लॉस राहील 23,700 स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील. टार्गेट राहील अपसाईड आपलं पहिलं 23,872 आणि सेकंड अपसाईड टार्गेट राहील 24,067. निफ्टी सेलिंग मध्ये 23,645च्या खाली सेलिंग मध्येच राहील. सेलिंग मध्ये सुद्धा स्टॉप लॉस सेम राहील 23,700. मी ते स्क्वेअर करतो. डाऊन साइड मध्ये आपलं पहिलं टार्गेट राहील 23,530 आणि डाऊन साइड फायनल टार्गेट राहील 23,429. एक ऑलमोस्ट एक 60-70 पॉईंट्सचा स्टॉप लॉसच्या अगेन्स्ट आपल्याला एक 200 ते 300 पॉईंटचं टार्गेट निफ्टीमध्ये बघण्यात येईल. आता मी तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो. जर निफ्टी याच जर रेंजमध्ये ट्रेड करत राहिली तर आपला नो ट्रेडिंग झोन राहील. मी सेफ ट्रेडर्स एज वेल एज रिस्की ट्रेडर्स दोघांना सांगतो की हा झोन अवॉइड करा. पण जर येणाऱ्या उद्याच्या दिवशी म्हणजेच ट्यूजडेला जर निफ्टी एक गॅप ओपन होते आणि ट्रेड करत करत 10:30-11 AM पर्यंत जर 23,777 ही लेवलचा ब्रेक करते अपसाइड मध्ये, तर तुम्ही नक्कीच बाईंग मध्ये जाऊ शकता किंवा कॉल बाय करू शकता, फ्युचर बाय करू शकता. तर तुमचं पै टार्गेट राहील 23,872 हे तुमचं पै टार्गेट राहील आणि तुमचं दुसरं अपसाइड फायनल टार्गेट राहील 24,067. राईट. आणि जर निफ्टी उद्या पण हाच ट्रेंड कंटिन्यू करतोय आणि एक गॅप डाऊन ओपनिंग मिळते आणि जर निफ्टी 23,644च्या खाली जर ओपनिंग देते किंवा 10:30-11 AM पर्यंत जर 23,644च्या खाली ट्रेड करते, तर तुम्ही नक्कीच सेलिंग मध्ये राहू शकता. पुट बाय करू शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता. तेव्हा तुमचं पै टार्गेट राहील 23,530 आणि सेकंड डाऊन साइड फायनल टार्गेट राहील 23,429. राईट. जे या लेवल्स तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला उद्यासाठीच म्हणजे 7 जानेवारीसाठी निफ्टीमध्ये खूप हेल्पफुल ठरतील की काय लेवल्स कॅरी कराव्या. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या सर्व लेवल्स मी फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पने काढतो. आणि आज सुद्धा हे डाऊन साइड मार्केट होतं, त्यामुळे मी आज सुद्धा माझ्या प्रीमियम टेलिग्राम ग्रुपवर बँक निफ्टीचा पुट पोस्ट केला. त्याचे सुद्धा टार्गेट हिट झाले. ते सुद्धा मी माझ्या पब्लिक टेलिग्राम चॅनलला प्रॉफिट स्क्रीनशॉट अपलोड केलेत. तर तुम्ही आतापर्यंत माझं पब्लिक टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलंय, फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर पहिलं जाऊन माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि जर तुम्हाला माझं प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तर त्याचे सुद्धा प्लॅन्स व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत. मंथली, क्वार्टरली, 6 मंथ, अॅन्युअल 4 प्लॅन्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये आम्ही टिप्स सोबत फ्री कोर्स सुद्धा प्रोव्हाइड करतोय. तर नक्की जाऊन एकदा प्रीमियम टेलिग्रामचे प्लॅन्स तुम्ही एकदा गो थ्रू करा. आता पण बघूया उद्यासाठीच 7 जानेवारीसाठी बँक निफ्टीच्या काय लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आहे माझा बँक निफ्टीचा चार्ट. हा चार्ट सुद्धा मी 75 मिनिट्सवर ड्रॉ केलाय. राईट. बँक निफ्टीमध्ये सुद्धा मी बोललो होतो की हा जो गॅप आहे तो कव्हर करायला बँक निफ्टी एकदा फॉल देईल आणि फॉल देऊन बँक निफ्टीने हा एक स्ट्रॉंग सपोर्ट घेतला. इथे एकदा रिटेस्ट झाली, इथे एकदा रिटेस्ट झाली, इथे एकदा रिटेस्ट झाली, तीनदा ही लेवल ब्रेक नाही केली आणि या लेवलवरून एक अपसाइड मुवमेंट बँक निफ्टीवर बघण्यात आली. आणि आज बँक निफ्टीमध्ये एक 1000 ते 1200 पॉईंटचा फॉल टॉप लेवलवरून बघण्यात आला. एक 1000 ते 1200 पॉईंटचा फॉल बघण्यात आला आणि बँक निफ्टी फायनल येऊन 49,773 जो आपला सपोर्ट आहे त्या सपोर्टवर येऊन स्टॉप झाली आहे. तर आपण बँक निफ्टी एवढ्यासाठी काय लेवल्स राहतील त्या बघूया. बँक निफ्टी बाईंग मध्ये 50,905च्या वरतीच राहील. जोपर्यंत 50,905 ही लेवल ब्रेक होत नाहीये तोपर्यंत आपण बाईंग मध्ये येऊ शकत नाही. बाईंग मध्ये स्टॉप लॉस राहील आपला 50,700.
जो या लेवलला येतो 50,700. टार्गेट राहील आपलं अपसाईड मध्ये पहिलं 51,365 आणि सेकंड अपसाईड टार्गेट राहील 51,669. राईट. सेलिंग मध्ये बँक निफ्टी 50,390च्या खाली सेलिंग मध्येच आहे. जोपर्यंत या लेवलच्या खाली बँक निफ्टी राहील, बँक निफ्टी सेलिंग मध्ये राहील, निगेटिव्हच राहील. सेलिंग मध्ये आपला स्टॉप लॉस राहील 50,570, स्ट्रिक्ट स्टॉप लॉस राहील, मी ते मेन्शन करतो. डाऊन साईड आपलं पहिलं टार्गेट राहील 49,773 आणि डाऊन साईड फायनल टार्गेट राहील 49,083. राईट. आता मी तुम्हाला चार्टवर एक्सप्लेन करतो. जर बँक निफ्टी हेच जर ट्रेंड कंटिन्यू करतंय आणि उद्या सुद्धा गॅप अप दिसते बँक निफ्टी आणि बँक निफ्टी 49,773च्या खाली जर उद्या बघण्यात येते, तुमचं एकच टार्गेट राहील 49,083. आणि जर बँक निफ्टी 10:30 11 AM पर्यंत जर एक गॅप अप ओपनिंग होऊन जर ही लेवल ब्रेक करत नाहीये आणि 50,390 या लेवलला येऊन कन्सॉलिडेट होते आणि जर 50,390, कारण 50,390 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तर 50,390 वर कन्सॉलिडेट होते तर तुम्ही नक्कीच पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता. बाईंग मध्ये जाणं अवॉइड करा. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 49,773, मी ते मार्क करतो. आणि दुसरं फायनल डाऊनचं टार्गेट राहील 49,083. राईट. आणि जर बँक निफ्टीने 50,390 ही जर लेवल ब्रेक केली तर हा आपला नो ट्रेडिंग झोन राहील. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की हा झोन अवॉइड करा, सेफ ट्रेडर्स एज वेल एज रिस्की ट्रेडर्स, कारण या झोनमध्ये निफ्टी कन्सॉलिडेट होऊ शकते, फ्लॅट ट्रेड करू शकते. जोपर्यंत निफ्टी 50,905 ही लेवल जोपर्यंत ब्रेक करत नाहीये तोपर्यंत तुम्ही बाईंग मध्ये शिफ्ट होऊ नका. जर उद्या 10:30 11 AM पर्यंत गॅप अप ओपनिंग देऊन जर बँक निफ्टी 50,905 ही लेवलचे ब्रेक करते तर तुम्ही नक्कीच कॉलमध्ये जाऊ शकता, फ्युचर बाय करू शकता. तेव्हा तुमचं पहिलं टार्गेट राहील 51,356 आणि दुसरं अपसाईड फायनल टार्गेट राहील 51,669. राईट. ज्या लेवल तुम्हाला हेल्पफुल असतील तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल तुम्हाला उद्या दिवशी खूप हेल्पफुल ठरतील की बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स कॅरी कराव्या, काय स्टॉप लॉस कॅरी करावा, काय टार्गेट ठेवावे. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आणि तुम्ही माझं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब नाही केलंय तर पहिलं जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. तर माझ्या चॅनल जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. आणि तुम्ही माझं आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलंय तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, माझ्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. काही चेंजेस हवे असतील आणि काही दुसऱ्या सब्जेक्टवर व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा. मी त्या व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईन. आणि माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांना. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.